ही स्थापना करत असताना विचारधारा ही बदलली नाही. विचारधारा ही गांधी नेहरूंची. आज देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे ते गांधींचं नाव घेतात आणि जवाहरलाल नेहरूंना शिव्या घालतात. हा देश स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये स्वातंत्र्य देण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी आयुष्याचा उमेदीचा काळ इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवला, ज्यांनी गांधींचं नेतृत्व स्वीकारलं, सुभाषबाबूंचं नेतृत्व स्वीकारलं, तसं जवाहरलाल नेहरूंचं सुद्धा नेतृत्व आणि योगदान या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी होतं. आणि देश स्वतंत्र करण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले, पुढाकार केले, त्याची नोंद ही जाणकारांनी घ्यायची असते. आणि देशाचे प्रधानमंत्री आज सगळ्यात जास्ती का ही जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या विचारावर करत असतात. त्याची गमतीची गोष्ट आहे. आज आपण रोज बघतो, आज देशाचे प्रधानमंत्री प्रत्येक दिवशी एक वर्तमानपत्र तुम्ही काढा, त्याच्यात पूर्ण फार जाहिरात आहे की नाही, रोज जाहिरात आहे. आणि त्या जाहिरातीमध्ये मोदींची गाड्यांची आणखीन काय काय, शेवटी ही जाहिरात कुठून कुणाच्या खर्चानं कुणाच्या पैशानं ही दिली जाते याचा विचार केला तर या देशातल्या जनतेच्या पैशाने ही आपली प्रसिद्धी त्या ठिकाणी केली जाते. आणि हे ग्रस्त आज देशाच्या जनतेला गॅरंटी द्यायला निघाली. कशी गॅरंटी? आज या देशामध्ये शेतीचं उत्पादन वाढवायचं. माझ्याकडे 10 वर्ष देशाच्या शेतीचं काम होतं. आणि मला आठवतं आहे की ज्या दिवशी मी शपथ घेतली मंत्रिपदाची, ती शपथ घेऊन आलो घरी आणि पहिली फाईल माझ्याकडे आली की अमेरिकेतनं गहू आयात करायचा. मी सही केली नाही. मी अस्वस्थ झालो की कृषीप्रधान देश म्हणायचा, शेतकऱ्यांचा देश म्हणायचा, आणि आमच्या देशाच्या जनतेला गहू आणि तांदूळ हे परदेशात आणायचं. हे चित्र बदललं पाहिजे. आणि तो निर्धार केला. डॉक्टर मनमोहन सिंगांनी आम्हा लोकांना साथ दिली. आणि